हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नो कन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही वेदव्यासानं रचन केलेलं तसले महाभारताचे अनुक्रमणिका परवांतो सूत पुराणिकानं शौनकादिक सूक्ष्म जावन सगळेची पांडव चरित्र म्हळ्यार सगळेची महाभारताची काणी सूक्ष्म जावन सांगच्यास पांडवांगेले आनी कौरवांगेले मध्येन तुका सजलेले तांत भितर आमी पयरी धर्मरायाकनी ऋषी मुनीन कुंती समेत जावन भीष्मालेगी हाणू दिवचे हांगा भीष्मो धृतराष्ट्राल सम्मुखांतू तांणी ते कष्ट पावन रक्तना झांग काम मागिरी ते पांडव वै म्हूण शरीरवाणी जेवचे सर्व जणांनी तांकां पांडुपुत्र म्हणून अनुमोदन करचे तांणी स्वीकार करचे ताजे नंतर तांणी वाडचे तांगेले एक गुण पुरय संपन्न जेवचे हे पुरे पळयले तांगेले गुणा निमती जावन तांणी सगळे प्रजा विभागांत एक प्रीती घेवचे प्रजा विभागात तांगेले म्हळ्यार सगळेची हस्तिनावती प्रजांगेले एक प्रीती पांडवांक मेळटा म्हणलेलें आमी पळयलें. मागीर ಸ್ವಲ್ಪ काळ गेल्लें अशीच तांणी ओडजे तरसाची आनीच ही काणी इतली न्हय ही सूक्ष्म काणी ही विस्तार जावन मुखार आमकां प्रती एक मेळटा. आतां आमी सूक्ष्म काणीची पळोवया. केल्लो नंतर दीस नंतर अर्जुन तांगेले हे द्रौपदी स्वयंवर ಏರ್ಪಾಡು जाले अर्जुन तागेलेक शक्ती प्रदर्शन कोरून द्रौपदीक ताणें वारडी करून घेतले. तेदना अर्जुनाक सर्वधनुष्मंतालान तूं एकलो म्हूण म्हणलेले की कीर्ती मेळ्ळी. मुखारसून धर्मरायान एक राजसूय याग कोरका म्हूण लेखलें. अर्जुनान सर्व ताका राजसूय यागा जावक आशिल्लें संपत्त न्ही अर्जुनान आनी भिमान करून हाडिल्लो. मागीर ते राजसूय यागा वेळार भीम आनी अर्जुनाल निमित्त जावन जरासंधो आनी तागेल्ले एक आश्रयान गर्वीत जाल्लो शिशुपाल हांगेल संहार जाल्ले. ते व्हड विशय सगळे जगत्यांत जरासंधा मारतल कोणीय नांची भारी गर्वीत मदोन्मत्त राज तो तशीच शिशुपालूय बहळ अट्टहासाचो जाल्यार तांकां दोग जनांकय ताणें भीमार्जुनान मारली की मागीर शिशुपालाल हत्ये कृष्णाल निमती जाल्ली की धर्मसूयाल राजयोग संपन्न जाल्ले राजसूय याग संपन्न जाल्ले. ते राजसूय याग भारी एक नमने श्रेष्ठ रितीर जाल्ले. जेवणाक कसले उणी ना दक्षिणेक कसले उणी ना एक महायज्ञ म्हळ्यार कशी तशी ते जाल्ला. त्या वेळार राजसूय यागांतू कोशाध्यक्ष म्हळ्यार आयिल्ले बळवळी पुरे कांडवरचें काम दुर्योधनाक दिल्लेले. तो पळयतरस विंगड देशां दुखून जायजल नमुनेचे रत्न भांगर मणिसोरू मागीर घोडे गायो हस्त्यो विंगड ऐश्वर्य चित्रविचित्र जावन आशिल्ले विंगड देशाचे आवंगले आभरण कंबळी अजीन म्हळ्यार कृष्णमृग चर्म आनी रत्न मागीर रंकू म्हळेले नांवाचे मृग सैकत ताजे ताजे रोमान केल्लेले तसले आस्तरण म्हळ्यार हंतूळ हें पुराय पेटोवन दिला. पुराय विंगड देशाचे राय पळोवचे आयिल्ले जन हाण दिला केलो जनान तांगेले मंत्र्यालयांनी पेटोवन दिला. ते दुर्योधन ते घेवन कोशांत सरवयता ताका
हात वोंटेन गेल की तितली सामान तरस हे समृद्ध संपत्त पळोवन दुर्योधनाक कसो मत्सर जाल्ली म्हूण ना, ताका जोर खूब येयलो आनी ताजे नंतर एक मयान तांकां निर्माण करून दिल्लें सुधर्म सभा मंटपा म्हणजे छंदसूचक सभा मंटप पळोवन दुर्योधनाक भारीची आनीकी जोर पट्टा उज्जेवचें जालें. अरमनेंत भोंवतर आसतना उद्दा म्हण लेकून आंगल वयर करून चमकलो तशीची थंय कसलें नाशिल्लें, नयन्याल आशिल्लें. आनी कडेन तसलें नयन्याल पळोवन आंगल वयर वचून अपमान जालां, हांगा सीदा वचा म्हूण सीदा चमकलो तें बद उद्दा आशिल्लें पडलो. पुरजन हांसलेंची वणत म्हूण कळना अशी मुखार वचून वणटी माती धाडान घेतलें. खंयकी एक कडेन वणत ना म्हूण लेकून चमकलो, माती धाडान घेतलें. खंयकी एक कडेन वणत आसा म्हूण लेकून आड वचा चमकलो, थंय निचावन वणत ना आशिल्लें. असल पुरे मस्त भ्रम ताका तें मया निर्मीत सभा मंटपा निमती जाल्ले, त्या अरमने निमती जाल्ले आनीकी ताका लजी जाल्ली. निचावन एद्दोळटी धर्मरायान येत तरी रान्ना दुखून ताका ईर्ष्या असूया सकट जाल्ला शिवाय ताजे फुडें निश्कंटक जावन तोच ते राज्य अधिपती आशिल्लो. पुराय जन ताका भारी मान दितलीची बहुमानीत जालो तो. सहज जावन कलील अवतार म्हणून मध्वाचार्य सांगताची सहज जावन तागेले गुणाची तामसीक गुण म्हणटना मेगेल समान कोणेय ना म्हणून मेरवून आशिल्लो. आजी पांडव खंयकी रान्ना दुखून येयले येवन हस्तिनावती प्रजेल प्रितीकय पात्र जाल्लींची मात्र न्हय आमी नक्क म्हणलेले खांडव वन त्या खांडव वन तांणी इंद्रप्रस्थ कोरून ताजी राजधानी कोरून थंय एक देश बांदून तें थंय राजसूय यागांनी करून कितली सकडी उन्नती येयलींची तांणी हे पुराय ताका मात्सर्य शूर जावनूची. मनशाक कोणाले वयर मस्त मात्सर्य शूर जाल्ले पडटा दुखी जीव भागचे पुराय शूर जाता तशें जालो तो. त्या वेळाक दुर्योधनाले तागेले प्रितीचे जन दुशासनादी मान्य तागेले कर्ण शकुनी इत्यादी जन तांणी धृतराष्ट्राला येवन म्हणलें तुगेले पुताला वस्त कसो जाल्ला म्हूण पळयला तुवें म्हूण. निजावन तो ताका कसो करचें म्हूण कळना. त्या वेळाक दुर्योधन सांगता तांकां दिवता आपय तूं आमकां अशी सोलोच जायना जाल्यार दिवता तूं. शकुनी माम्मान तांकां सोलवा दित म्हळ्यार तूं आपय आपय म्हूण. विदुरू भीष्मू द्रोणू हांणी पुराय विरोध करताचे नाका म्हूण जाल्यार हाका अपिरिमीत पुत्र वात्सल्य न्हय तो कसो करता जायत दिवत खेळात तुमी म्हूण ताणें अनुमती दिला. हें कृष्णा भारी कोप येयले विशय जालें. निजावन धृतराष्ट्राक तांणी केल्लें एक घोर कृत्य तें ताका कसलेची खूश जायनी तें दिवता आपच खूश ना जाल्यार दुर्योधनान तूं आपय तुवें आपय ना जाल्यार हांव वाचून कसो पळयचें हांव जीव काण घेता म्हणली पळय हें व्यामोहान ताणें तांकां आपयलें. त्या वेळाक मस्त अनिती केलें तांणी घोर कृत्य केलें. द्रौपदी अपचार करचें तसलें मस्त अन्याय तांकां जाल्लें. त्या वेळार धृतराष्ट्रान पूत न्हय म्हणून उपेक्षा केल्ली पळय हाजी निमती महायुध्द जालें तें सर्व क्षत्रियाले नाश जाल्ले धृतराष्ट्र कारण. हांगा धृतराष्ट्रान मुखारसून युद्ध संजयाल निमित्त युद्ध भुमीचे प्रत्येक वार्ते घेवचे आसा. व्यासान संजयाक दिव्य दृश्टी दिवन त्या भगवद्गीता पुराय संजयान धृतराष्ट्रा सांगचें. तें दीस पांडव जय पावतरसची म्हूण म्हणलेले एक विशय संजय ताका सांगतरस ताका नज्जेशील विशय तो. मिगेल चेडवान जय पावका म्हूण ताका आश आशिल्ली जय पावनाच म्हणून ताका गुप्त आशिल्लें जाल्यार त्या वेळाक ताणें सांगचें आसा कसो न्ही म्हळ्यार ताका मागीर तशी जावन संजयाला पुराय सांगतरस आसताची युध्द जावन युद्धा रिजल्टय मेळ्ळें. तागेल जन पुराय तागेल चेडूं पुराय नाश जालीची. ते सांगतर आसता तो ता सूर दुखून संजया आशेशी हांव सांगिल्लें आयक पळय आतां युध्द जातरस हें युध्द धृतराष्ट्राल निमती जाल्ली म्हणून पुराय जन म्हणटाची हागेल पुत्र व्यामोह कारण म्हणून वय ना म्हण हांव जाल्यार पुराय कारणाक हांव पुराय विनाशाक हांव कारण म्हणून म्हाका तुवय निंद करूं नाका. तूं विद्यावंतूय वय तूं मेधावी ज्ञानी बुद्धोंतू सकड वय जाल्यार हांव मिगेल मनांतूल बदो सांगता तुका पांडवांगेल वटू युध्द करता म्हणून म्हाका कसलें मन नाशिल्लें जाल्यार मिगेल पुतू तत्वळ म्हाका भिवयत आशिल्लो
हांव दिवत खेळटा तूं ओपीक दी ना नातल्यार हांव जीवकाण घेता ताजे खातीर ओपीक दिलें. मागीर 12 वर्स वनवास 1 वर्स अज्ञातवास म्हूण जाल्लें ताकाय हांव ओपीक दिवका पडलें. आयले नंतर तांणी राज्य दिना अशी तांणी तेदनाय हांव सांगलां दिवका म्हूण सांगून जाल्यार तांणी दिनाची म्हूण म्हणटना हांव कशें करची संजया म्हाकाय म्हगेल पुत्र न्हू तांणी काय करूं जातवें म्हाका आत्तां पळय म्हगेल सगळें कुल नाश जातरच हें युद्धा निमती कितलें की चेडूं गेल्लींची म्हगेलें हें जाल्यार हें दुर्योधना बुद्धी येना नवें म्हूण सांगून म्हाका भंय जाता. निजोम हांव सांगता पिद्रा म्हाका म्हगेल चेडूं आनी पांडूल चेडूं म्हूण कसलें मत्सर नाशिल्लें कसलें भेदभाव नाशिल्ले जाल्यार म्हगेल तो दुर्योधनच पळय बरी कोपिश्टू केन्ना पळयल्यार म्हाका निंद करता आशिल्लो तो निजावन हांव अंध दोळ दिसना. आतां हांव मोहानय अंध जालो की हांवें एक पुत्र व्यामोह म्हणलेले एक विशय तो व्हड विशय तो ताजे निमती हांव आनी कसो अन्याय केल्यार सैसून घेतलें पळय कितलें मटा मन म्हगेलें एक भ्रमित जाल्लें म्हगेल्या पुताल विशयांत म्हळ्यार दुर्योधनान तवळी पांडवांक गेलें एक संपत्तू आलोचन कोरनूची त्या राजसूय यागा वैभव थंय तांकां येयली संपत आलोचन कोरनूची बारीक दुखू करूं आशिल्लें तेन्ना हांवय रडत आशिल्लो म्हणटा म्हगेल पुत्र व्यामोह कितलें म्हूण पळय तूं त्या मटा मोहान तूं पडलो हांव तागेलें मोहान तूं तशी पळय राजसूय याग जाल्लें याग जातना हांव युध्द करता तांगेल लोटू म्हूण म्हणालो युध्द करचे त्राण ताका नाशिल्लें म्हूण म्हणालो. राजसूय यागांतू तांगेलें ऐश्वर्य भिमाल निमती ताका जाल्लें अपमान हे दोनी निमती बारी क्रुद्ध जाल्लो तो युध्द करका म्हूण म्हणली भई जाल्यार ताका गुतस म्हाका युध्द करूं जायना पांडवांगेल वटू म्हूण जाल्यार ताका पांडवाल संपत्त अपहरण कोरया म्हूण म्हळेलें मना गेलें की ताणें एक कपट मार्ग सोदिलें कसो न्ही दिवत तें शकुनीन शिकून दिलेलें हांव न्ही कळ्ळें म्हाका तें परी मना नाशिल्लें संजया शकुनीन ताका शिकून दिलें. शकुनील निमती तो डोंगी खेळू खेळूक आपयलें ताजे नंतर कसकस सकट जाल्ली पळय नवें हांव युद्धांत खंडितांनी गेलवनाच म्हूण केदन दुखून लेखतरस केदन हांव यदा श्रौषम धनुरायम्य चित्रं विद्यं लक्षं पातितं वै प्रतिम्यां कृष्णां हृतां प्रेक्षतां सर्वराज्ञां तदा नाशंसे विजयाय संजय म्हळ्यार म्हाका केन्ना केन्ना तांगेलें पराक्रम पळयलां तेन्ना तेन्ना म्हाका ना संशय विजयाय संजय हांकां विजय मेळना म्हूण गोतस खंयचे विशय पळय एक तो सांगता ब्राह्मण वेश घालून आशिल्लो अर्जून ताणेक भारीची जोड धनुसाक शिंजिनी घालून मत्स्ययंत्र भेद केल्ली पळय सर्वरायाल सम्मुखांत 5 जन ब्राह्मणान पांचाली भरडिकून घेतली पळय तेदना म्हाका कळ्ळां आनी सामान्य न्ही आनी पांडव सुकाम ते दुसूची म्हगेल चेडूं पांडवाल येद्रा खंयचेय न्ही म्हूण म्हणलेलें म्हाका कळ्ळें. आनी सुभद्रेक म्हगेलें सून करून घेवका म्हूण म्हाका आश आशिल्लें केदना अर्जुन सुभद्रेक अपहरण कोरून शंकल की तेदना थंय बलरामान विरुद्ध करलेलें जाल्यार पुणी म्हाका एक धैर्य आशिल्लें जाल्यार बलराम कृष्णाल वटू मेळ्ळो सर्व बळवळी घेवन सुभद्रेले विवाह तांणी अनुमोदन केल्ली पळय तेदना म्हाका कळ्ळां आनी कृष्णाल आनी बलरामाल सहाय्य पांडवांकाच म्हूण जाल्यार म्हगेल चेडूवांक तांगेल वटू युध्द केल्यार जयना म्हूण गोतस. देवेंद्र अर्जुना वटू युध्द आयिल्लें नवें केदना खांडववन दहना वेळार मोड घेवन येयला की तो अर्जुनान हांगा वन दहन करतना पावस हाडून अर्जुना सोलवाचें म्हूण म्हळ्यार आतां तें खांडवन दहन करलेलें तें उडून गेल्यार अर्जून सोलवलें बरीत न्हू जाल्यार अर्जुनान कशें केलें तागेलें बाणान आकाश केल्लें पंदाक आनी एक पळय कसो म्हणटा टेंट पावस पडना ती टेंट अशी करून सगळे खांडव बन लासून दिवचें ताणें हेल्प केल्ली पळय अर्जुनान तेन्नाचें म्हाका कळ्ळां म्हगेल चेडूं तांगेलें द्रा कांय न्ही म्हूण सांगून. मागीर म्हगेल चेडूवान पांडवांक निर्मूल करका म्हूण सांगून लाक्षाग्रह बांदिलेलें तांगेले आशेन वर्णा व्रता वचुका म्हूण हांवें सांगलें तेदनाय हांव पुत्र व्यामोह येद्रा सोलवला जाल्यार हें पुराय विदुराक कळ्ळो विदुरान तांकां सूचन दिल्ली कसलें म्हूण म्हळें थंय तांगेल वटेक खनाका पेटयलें सुरंग खंडून दी म्हणलें
एक दीस भिमान ते लाक्षाग्रह उज्जो घालो आनी तो सुरंगा वाटेन भावंडाक आनी आवसूक घेवन चमकल की जाल्यार तांकां एक दैव सहाय पळय तेंचे बेळाक थंय एक स्त्री 5 जन चेडवां उठून मद्यपान करून ती थंय तांकां मोस्कोरू पेटयली स्त्री ती न्ही मद्यपान करून पडलेली ती लासून गेली ते एक स्त्री देह 5 पुरुश देह पळोवन आमी पांडवां गेल्लीच म्हणून संतोष पावील वय म्हाकाय संतोष जालेलो वय जाल्यार पांडव पार जाल्लींची म्हणून कळ्ळी केन्ना आमकां द्रौपदी समया बराबर तेदन म्हाका कळ्ळें हें मेगेल चेडवांक पांडवाल वयर जय घेवचें जयिना म्हूण सांगून तशी अंचाण पांचाल द्रुपदाल वटू द्रौपदी स्वयंवरा नंतर अर्जुनाक म्हळ्यार पांडवांक म्हणीत भारी प्रीती जाली न्हय द्रुपदाल तसो एक रायो मेगेले चेडवांक सलवाचाक सम्म तितले ताकतच ताका म्हूण उरले म्हाका चेडवान जय पावचे आशा गेली मागीर न्ही जरासंधो तितलो महाक्षत्रिय ताका सलवाच्या कोणाच्या न्ही जय न्ही कृष्णाच्या न्ही जय न्ही म्हणटाची तसले जरासंधाक आयुध उपयोग करनाशी केवल मल्लयुद्धांतूची भिमान ताका सिगूण घाल्ली पळय तेन्ना म्हाका कळ्ळें पांडवांक सलवाच्या जायना म्हूण युधिष्ठिर राजसूय याग कोरूक प्रारंभ करतना सुरवेक भिमानांनी दिग्विजया चमकली न्हय त्या वेळार जरासंधा मारलेलो पळय तेदना ते राजसूय यागय तांणी केल्लें म्हूण म्हणटना मात्र न्ही सगळेची प्रतिभेची राय पुरय तांगेल आश्रय आयलीची सामंत जाल्लीची म्हूण कळटना मागीर कसोस मागीर युद्ध जावचेत न्हय जाल्ली न्हय युद्ध जाल्ल्या मेगेल चेडवान चलोवचेत न्हय तें मागीर म्हाका कळ्ळें ताजे नंतर तिका द्रौपदीक एक वसन तिणें धारण करूनासतना तांडून हाडून मेगेले दुशासनान दुर्योधनाने एक सांगवणेरीची ताणें अपमान केल्लेले जावन एक वस्त्रधारी ताजे वयरी रजस्वला स्त्री 5 बामणू गटीमुट्ट आसल्यारी त्या वेळार तांणी तांकाची दुर्योधना सोलून घेतला तशें जावन 5 बामण आसल्यारी ती एक अनाथ स्त्रीशी तिका तांडून हाडले ती गेले दोळे दुखून देवांची दळदळ उद्दाकान तिणें म्हाका उलयलें उतर तेदना म्हाका कळ्ळें मेगेल चेडवां वच्चेक 13 जन्म आयलीची म्हूण सांगून शकुनीन ताजे नंतर द्यूत ताजे फुडें शकुनीन द्यूत शूर केलेलो न्हय युधिष्ठिर पराजीत जाल्लो जाल्यार एकलेय भावंड ताका उलयनीची तागेल उट्टू तांणी रान्नां चमकली द्रौपदी चमकली वतन तांणी प्रतिज्ञा केली पळय त्या पळयतना त्या प्रतिज्ञा आयकतना म्हाका कळ्ळें आनी मेगेल पांडवाल निमित्त मेगेल चेडवांक केन्नाय अंत्यची म्हूण सांगून जाल्यार अरण्या चमकल कुडले थंयक जल्वे भावंड चमकलीची भावंडा घेवन धर्मराय चमकल म्हूण कळ्ळी कुडले कितले की स्नातक जन भिक्षेनची जीवन करचे ब्राह्मण तांकां खंय जीवन केलां इते भिक्षाटनेन जीवन करचें तांणी पुरय हस्तिनावती दुखून पांडवाल मागशी चमकली म्हळ्ळ कुडले पांडव कितले पुराय जना लेगी कितले तांणी एक प्रीती घेतला ना नतला रे पांडव रान्नां चमकलीची आमकां कसं लेक म्हणून तांणी लेखूं येतशिल्लें न्हय आमगेलें जीवन हांगा आसल्यारी भिक्षाटनेन जेवचें मना चमकल्या री दुसरे कडेन भिक्षाटन की मेळ्ळेलें कंदमूल फल की खावन आसूं येत जाल्यार दुश्ट बुद्धीचे हे दुर्योधन आदील वटू आसचे पशी आमकां तो वांची दिसना ताजे पशी धर्मराया लोटू चमकले आमकां थोडे आश्रयपुणी आसा म्हूण तांणी लेखले पळय त्या लेखतना म्हाका कळना मेगेल चेडवांक हांगाचे जन कितली नगण्य करताची म्हूण सांगून थंयक मुखारसून युद्ध जाल्यार मेगेल चेडूं चलवता खंडीत म्हूण म्हाका कळ्ळें ताजे नंतर हांव मस्त सकड आयकलो किरात वेशधारी जावन आशिल्ले महादेवाक अर्जुनान युद्धांत संतोष करयले ताणें पाशुपतस्त्र म्हूण म्हळ्यार दिल्लें तें आयकलो ताजे नंतर तो सशरीर जावन कोणाकय वच्च असाध्य जाल्यार स्वर्गा चमकलो थंय इंद्राल वटून मस्तकाळ राबून सर्व देवतेंगेल दिव्यास्त्र ताणें घेतले म्हणून म्हणलेलें आयकले नंतर मागीर हांव मेगेल चेडवां गेलवत म्हूण लेखूं वचोय संजया मात्र न्ही कालकेयांक पवलो मांक कोणय मारनी दोळतय तसल्यांक अर्जुनान मारलें म्हणटना अर्जुन कितले श्रेश्ठ म्हूण सांगून म्हाका कळ्ळी मात्र न्ही गे मनशांगेल प्रवेश नातिल कडेन कुबेर आले जागो तो
थंय भीम वचून कुबेराल वटू स्नेहपूर्वक ताणें व्यवहार केला हे गंधमादन पर्वताक आनी ही परी तुमी विस्तृत जावन आयकुचें आसा. तें आयकतना भिमाक थंय आशिल्ले यक्ष राक्षसांक पुराय सोलवानूय कुबेराल प्रीत घेवन येयलो तो म्हूण म्हणटना मागीर हांव पांडवाल विशीं कसले कोसवे घे ताजी वैरी अनेक पिशिकाम मिगेल चेडवान केलेले कसने घोशयात्रा म्हूण सांगून पुराय बायलांक चेडवांक बाय सरोन तांकां जाळकीपण हाडोच खातीर थंय वचून तांगेल्या जरा सुकारी विहार कोरनाशिल्लीची त्या वेळार गंधर्वाल बंधना पडलेले मेगेल चेडूं सोडवान हाडलेले तेंचे पांडवान म्हणटना तेदन पुणी दुर्योधना बुद्धी कशें न्हू ताका येयनी. मागीर यक्ष प्रश्न जाल्ले धर्मरायान ताका समपत उत्तर दिल्लें म्हणलें आयकल कुडलें हें धर्मराया जेवो बरलेले चारी पांडवा जेवो येदूर रपच्या सगळे जगत या कोणेय नाचे म्हूण म्हणलें म्हाका कळ्ळें. अज्ञातवासा आसतना मेगेले चेडवान कडेर थंय प्रयत्न केला की कडे दीस उतर गोग्रहण कोर न्हू जाल्यार त्या वेळार तो 12 वर्स जाय न्ही हे 12 वर्स 1 वर्साच्या अज्ञातवासाक आनी थोडे वेळ बाकी आसा म्हणून त्यांनी सांगल्यार करार वाक जावन ते टाईम त्यांनी प्रतिज्ञा केलेले टाईम गरकड तुकून बाय सरलेले टाईम या पुरे लेक्का धरल्यार थंयक जावन गेल्लो तो वेळ म्हणटना आनी पांडवाल निमित्त मिगेल चेडवा वांचिना म्हूण म्हणलेलें हांव लेखलें. किचक संवार केल्ली पळय भिमान मागीर कसलेले कोसवे किचकाल तसल नीचाक भिमान संवार केला म्हणटनाची थंय संवार जाल्ला म्हणटनाच म्हाकाय कळलेलें ह्या भिमूची कारण ताका म्हूण सांगून जेवो ताजे नंतर नवांनी उत्तर गोग्रहणा वचून सुलवून येयलीची घे 12 वर्ष पर्यंत अरण्य आशिल्लो धर्मराय 12 वर्ष पर्यंत लोकांचे कसले बंधन नाशी वानप्रस्थाश्रमीशी तो अरण्य आशिल्लो तसल धर्मरायान 17 अक्षोहिणी सैन्य ओट्ट केल्लें म्हणटना आयकतना मागीर कसले म्हाका जय मेळचे हांव ते आशी सोडचेत न्हय जयाची देल्वे यो कृष्ण कसल मुणी म्हाका तो सांगता गाम विक्रममेकमाहुः तदा माधवं मधुसूदनं वासुदेवं सर्वात्मना पांडवार्थे निविष्टम त्या वेळाक वामन जावन येवन त्रिविक्रम अवतार घेवन बली पाताळाक लोक येईल तसलो तो कृष्ण तो माधव मधुसूदन आतां कृष्ण जावन येतना पांडवांगेल पर रबला म्हूण म्हणटना हांव कशें लेखचें मिगेल चेडूं विजय पावताच म्हूण लेख कुसवे ना न्हय. नारदान एक पण म्हाका येवन सांगला पळय तुगेल चेडवां युद्ध करचें सोडू का कृष्णने अर्जुन सामान्य न्ही तांणी नरानारायण म्हूण म्हणलेले अवतार तांणी ब्रह्मलोकांतो थंय नारदान तांकां ब्रह्मलोका मस्तवंत पळयला खंय तें आयकल नंतर मागीर स्वयं देवूची अवतार पुरुश देवूची कृष्ण जावन आयला म्हूण म्हणले नंतर मागीर कसलें हांव लेख कोसवें ना न्हय. शांती संधान करून येयले कोरो येयले कृष्णाक अपमान मेगेल पुतान करतना तेदन जाल्यार मेगेल पूत गेलवूचास म्हूण निमगूचे आसवें लेख कोसवें न्हिचावन शांती संधान आयिल तो ताका आमी संधान करनाची म्हूण म्हणलें जाल्लें बा ताका अपमान करका आशिल्लें तागेले कोपाक पावका आशिल्लें आमी ताण विश्वरूप दाखोवका आशिल्लें हांव समीत पळयलें मू तें विश्वरूप मागीर हांव लेख कोसवें तें महामहिम परमात्म तांगेल बदी आसतना हांकां जय मेळटा म्हूण हांव लेख कोसवें जाल्यार मेगेल पुताक देवा विरुद्ध केला म्हूण म्हणलें मात ताका येयनी हांवें ताका सांगच्या पाव जायनी इतें म्हळ्यार म्हाका तागेले वयरची व्यामोह सर न्ही हांव कसलें कोरचें युद्ध कोर कसलें कोरचें हांगेलें अंत्य खंडीत म्हूण तें दना लेखला. तशी तो शांती संधान जावन वतना कुंती तागेले रथा दवरून मस्त रडली मिगेल चेडवांक कोण गती कृष्णा म्हणा हांव वचनवें सगळें युद्ध हांव गेलवोन दिवयत न्हू तांकां म्हूण म्हणली नंतर मागीर हांव लेख कोसवें मिगेल चेडवां युद्धा गेलवताच म्हणून घे परमात्मूची पांडवांक सारथी जाल्लो भीष्मनी द्रोण तांणी दोग जाणांनी पांडवांक विजयी भव म्हूण आशिर्वाद केल्ले म्हणले नंतर कसले विंगड लेख कोसवें हांव ना न्हय. मागीर युद्ध शूर जातरी सूख आशिल्लें कर्णाक न्ही भीष्माक लढाई जाल्ली कर्ण भीष्मा नासता तितले काळ हांव युद्धाक सेनाधिपती जायना हांव अंत भितर खंयच्यान तो
युद्धरंगांतू येना म्हूण चमकलो. हें आयकल्या मेर हें पिशी चेडवांक बुद्धी ना म्हूण लेकून दुख्ख कोरका शिवाय हांवें सूख भोगचें आसवें ना न्हय. पळय कृष्णू अर्जुनाल गांडी बदन असू त्या 3 वट्टशील कडेन तांकां विजय म्हणून म्हाका गुत्तस. आनीक कसं म्हळ्यार युद्धा खातीर रथार बशिल्ले अर्जुनाक मना मोह येवं न्हू. कर्तव्य कसं कसलें अकर्तव्य कसलें म्हणलें विशयांत मन तागेलें एक नमने आंदोलन जाल्लें आसतना कृष्णान गीता उपदेश कोरून ताणें वापास तें विराट स्वरूप अर्जुना दाखयलें म्हूण आयकल नंतर तूं सांगील आयकल पळावा. हागीर म्हाका कसलें तांगेले विजय आशिना. शत्रु विध्वंसक विष्णू 10 सहस्र योद्धाक संहार केला ताणें दिसाक जाल्यार ताणें म्हणलेलें एक उत्तर आसना पांडवांक हांव मारना. मागीर पांडवाल वयरी विजय सादसूची कशी. मागीर ताणेची पांडवांक आप्पून कृष्णान सांगिल्लें तांकां वचून भिष्मा लागीं निमगे हाची ताका कशी मारचें. तेदन तागेलें मरणा रहस्य कसलें म्हण शिखंडीक युद्धा तागेल्या दारार बैल गेले तो शस्त्र तो दवरता म्हूण म्हणलें कुडलें तागेल रहस्य ताणें सांगचें म्हूण म्हणल्यार पांडव गेलो काय म्हूण ताका आश आशिल्ली म्हूण गेलें न्हय. नाजाल्यार तो सांगतशिल्लो हें पळय तूं सांगता म्हाका कळ्ळी मू. मागीर हांव कशी धैर्य दवरनाशिल्लो ना न्हय. गे भिष्माक संहार केले. संहार म्हळ्यार शरसय्ये रे अर्जुनाक पाडयलें म्हूण तूं पयचे पयर सांगली म्हाका. ताजे नंतर कसं जाल्ली पळय शरतल्पांत भीष्म पडलो. ताजी वैरी अर्जुनान ताका पातळ गंगेकच हाणून तागेले ताळ्या उदा पडची तशी केल्लें. असल सकड अद्भुत कार्य करूं साध्य जावचें अर्जुना मात्र म्हणटना मिगेल पुत दुर्योधन गेलवत म्हूण हांव लेखूच येतवें. आतां ताजेर तूं म्हणलें पळय तांकां सूर्य चंद्र पुरे शुभस्थानार आसून तांकां वातावरण अनुकूल जावनस तांकां विजय सूचक वातावरण आमगेल बदीन केन्ना पडलें कोल्ले सुणें पुरे अशुभ सूचक जावन गोळाट करतर आसाची रडतर आसाची म्हणून तूं सांगतना आनी हांव जय जत म्हूण लेखूं वसवें. द्रोणाचार्यांक तांणी मारले आनी द्रोणाचार्य आसतना कोणाकय हांगेलांतून एकल्यांकय मारूंक असमर्थ जाल्लींची म्हूण म्हणटना म्हाका विजया आशा गेल्ली. गे अभिमन्यू कोणाच्यांनी बेदन करूं जायना चक्रव्यूहा भितर लिगलो थंय हांणी पुरे ताका कपटारी म्हळ्यार कपट म्हळ्यार मोस करून ताका मारलें. हें पळय कळटना अशी अधर्मू जालो सूर दुखून ताजे इमटी एक अधर्मू ताजे म्हापशे आनी अधर्मू ताका पुरक जावन आनी अधर्मू अशी अधर्माचेची लायन एका म्हापशी एक येतर आसतना आनी गेलवतावें ना न्हय. तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार पळय कितले मटा मूर्ख मेगेले चेडू म्हळ्यार मोसान त्या बालकाक सान 14-15 वर्सां जाल्लो तो अभिमन्यू ताका मारतना भारी विजय मेळ्ळी म्हूण कोलाहल करतर आशिल्लीत न्हय. तो जयद्रथ मेगेल जावई होच मेगेले अभिमन्यूल मरणा कारण म्हणून ताका संहार करता म्हूण प्रतिज्ञा केल्ले तशी ताणें केलें सैंधवाक. मागीर आमी लेखूं वसवें ना न्हय. तागेले रथाक बांदिल्ले घोड्याक आयास जाल्ले कुडले कृष्णूची तो गुदेवन त्या घोड्याक उदक आनी पिवून आयास परिहार करून वापस युद्धा व्हरत आशिल्लो. तसले एक कृष्ण तो द्रोणाक द्रोण सलवलो कर्ण सलवलो. मागीर अर्जुना मारचे खातीर ताणें शक्त्यायुध घेतिल्लें जाल्यार त्या शक्त्यायुध घटोत्कच राक्षसाल वयर प्रयोग करता जाल्यार पळय कर्णान तो सलवत म्हूण कळ्ळें म्हाका. कर्णूय सलवता म्हूण सांगून द्रोण अश्वत्थाम सलवल म्हूण आयकून अश्वत्थाम मेल्ल म्हूण आयकून द्रोणान तांणी आत्मत्याग केलेले जल्व्या. मागीर नकुल अश्वत्थामा लेद्राक अश्वत्थामाक सलवाची तशी युद्ध करता म्हणटना हांव कसलें लेखचें. कसलें लेखूं ना. द्रोणाल संहार जाल्ले एक पंथा अश्वत्थामान पांडवांक गेले संहारा खातीर नारायणास्त्र प्रयोग करतना तें नारायणास्त्र कृष्णान तडशिल्लें काय येबा मागीर कसो करोस ना न्हय. भीमसेनान दुशासनाल रक्तपान करता म्हूण म्हणटना कोणेंय तें कृत्य तडसिनी म्हूण म्हणल्यार आनी दुर्योधन गेलवत म्हूण लेखूचो पुराय जाणां सलवलीची जाल्यार वरला यो एकलो पूत
तेदना ताका सांगला काही कसले दुर्योधनाक तूं जलस्तंभन करून सरोवरा तळांत वचून वैशंपायन सरोवरा तळांत वचून न्हिदलो म्हूण म्हणटना शकुनी एकलो वरलेलो तवय गेल्लो. मागीर दुर्योधनाला असले एक अवस्थ जाल्ली. कृष्णान येवन ताका सांगली काही तूं ताका शरणी यो म्हूण जाल्यार हो शरणी न्ही की असल मूर्ख मेगेल पोत. मागीर भीमसेना लोट युद्ध केला. तागेले जंगे मारन भीमसेनान ताका मारले म्हूण म्हणटना जाल्ले पुरे जाल्ले म्हूण कळ्ळें. मेगेल एक मोहाक समजावन उत्तर प्रकृतीन म्हाका दिल्लें म्हूण म्हाका कळ्ळें. ताजे नंतर पुणी हे दुर्योधनान न्हू तो पोडयत आशिल्लो न्हय ते अश्वत्थामाक प्रेरण करून पांडवालच्या 5 चेडवांकय मारून शिशुहत्या दोशाकय कारण जाल्लो नव्हतो. ताजे वैरी उतरेल गर्भ आशिल्ले एक चेडा मारका म्हूण म्हणटना ताणें कैशिक महास्त्र तंत्र प्रयोग करतना कृष्णान त्या गर्भार क्षण दिल्लें म्हूण कळटना मागीर कसं जाल्ले सगळेची सर्व जावन जल्वे आत्ता मिगेलनी गंधरील स्थिती पळयला हांवें संजया तूं तांणी दयचाल वटू युद्ध करूं वचून सोलून गेल्लींची पांडव तांगेल दयचाल वटू युद्ध करून तांणी निष्कंटक राज्य तांणी पावलींची आतां वरल्यांच कोण पळय पांडवांलान तो 5 कई कृष्णनी सात्यकी 7 जन कृपाचार्य अश्वत्थामा कृतवर्म आनी 3 जन 18 अक्षयणी सैन्यांतो 10 जन मात्र वरल्यांची म्हूण म्हणल्यार मेगेल चेडून तांचो 100 ती एक्काय वरनी म्हूण म्हणल्यार कसल करचें म्हणून धृतराष्ट्र अशी प्रलपन करता म्हणून सुतपुराणीक सांगतरसची आनी एक पंत न्हिदशील के एक पंत पडतशील के एक पंत दुख करतशील के पंत उठानो संजय हांव कसले वांचुका म्हूण म्हणटना संजय ताका भारी चांग उतर सांगके पळय तुका महर्षी व्यासान नारदान आजी पशी फुडें मस्त सकट तुका उपदेश दिला तांत भितर उत्तमोत्तम राजवंशांतो जन्म आयिल्लो जाल्यार तांणी वर्णीची म्हूण म्हणलेले काणी तूं आयकला कोणाले शैब्य संजय सुहोत्र रंतीदेव काक्षीवंत बाहलिक दमन चेदिराजू शर्याती हांणी पुरे अंबरीश मरुथ मनु इक्ष्वाकू गय भरत ही पुराय काणी आमी मुखार आयकुची आसा. ही पुरे काणी सांगून तसल रामालान दशरथ देवतेंक सहाय करशील तो बाई काल म्हणलेले पुरे जे नास कोणेय वंचनाची म्हूण सांगून तूं आयकला. ही पुरे काणी नारदान पुत्रशोकांतूची दुःखीत जल्ले शैत्य राजा सांगिले ते तुका वापस नारदान सांगिले आयकला वय बे खंयचे राय पुरू राय जवो आमगेलो मलगडो यदु राय जवो शूरसेन जवो तशीची वेन सगर संक्रती निमी परशु पुंड्र शंभू असल 1-2 न्ही 100 गटल्यान राय येदोळ जावन गेल्ल्यांची पृथ्वीन तूं चिरकाल राज्यभार केला जाल्यार तांणी वरल्यांची वेन ना न्हय लक्षोपलक्ष कोट्यानुकोटी हांगेल्या पशी बुद्धन तशिलें राय तुगेल चेडवां बरी तांणी मेल्ल्यांची जाल्यार कसलें म्हूण म्हणल्यार तांगेल कर्म शुद्ध आशिल्लें पराक्रम श्रेश्ठ आशिल्लें त्याग व्हड आशिल्लें महात्म्य आशिल्लें तांकां परमात्माल वैरी आस्तिकत आशिल्लें सत्यनिश्ठेची राय आशिल्लीची निधन जाल्यार तांणी भारी नांव पावलीची. तुगेले चेडूं नांव पावनच म्हूण न्ही तांणी सद्गुणी न्हय दुरात्म चेडूं कोपिश्ट लोभीजन आचरणय समना तांगेले असले जनय मुखार सोनू पांडवाल विशयी कितले कीर्ती पराक्रम जन सांगता की तितले कीर्ती पराक्रम तसले एक अपकीर्ती विशयांत तुगेल चेडूं नांव पावताची तूं दुख्ख पावनुका. तशी तुका येदोळटय पुराय जनान शास्त्र अध्ययनांनी तूं शास्त्र अध्ययन केला वेदांग संपन्न तूं घराणाशक्ती आस तशें जावन कोण शास्त्राक समजावन जीवन करता की तांगेले मन भ्रांत जायना. तूं पांडवाल विशयांत पक्षपात दाखयलेची तुगेले मनाक वतच न्हय म्हणटना हांव केल्ले कामाक
सम जावन शास्ती जाल्यार म्हाका म्हणलें का शिवाय राया तूं दुख्ख पावची कसल कतीर आनी कसं म्हळ्यार जिवनान तूं केन्नाय ह्या लोकांत केदन कसल जावका तें जावनू वता प्रती एक इच्छा परमात्मालीची म्हणटना तूं ह्या विशयान पुरय चिंत करूं ना म्हणून सांगतरस आनी संजयू धृतराष्ट्राक समाधान करलेले विशयी अनुक्रमणिका परमांत येता हांग तई अनुक्रमणिका पर्व जाल्ले आनी हाजे नंतर आमी हे अनुक्रमणिका पर्वा नंतर आमी समंत पर्वसंग्रह पर्व म्हणून ते आयकुचें आसा तांचो समंत पंचक क्षेत्र हें पुराय येता त्या पुराय ऐकुया बारीचंदस काणी जाल्यार हाका मस्त फलसकी अनुक्रमणिका पर्व ऐकतले जनाक तांणी रात्री पाल्ले कसं सकड पाप करताची हे पाप पुराय नाश जाता सगळे भारताचे महाभारताचे शरीर म्हळ्यार पूर्व परिचय जाल्ला हें सगळे महाभारताचे शरीर आशिल्ले बरी म्हळ्यार सगळे महाभारताचे पूर्व परिचय अशें आशिल्ले महाभारत अशी काणी म्हळ्यार हातूंत भितर सांगला देखून श्रेश्ठ जावन आशिल्ले अध्यायो अनुक्रमणिका पर्व श्रेश्ठ जावन आशिल्ले पर्व तशें जावन हें वाजिल्यार खंयचेय पाप ना आनी कसं म्हळ्यार श्राद्धांतू ब्राह्मण भोजन कालांतू पुराय हें अध्ययन केल्लें बे हें पठण केल्लें बे पितृ पुराय पितृलोकांतू अन्न पाना निमती संतोश रस्ताची म्हणून सांगतयो आनी म्हत्व जावन आशिल्ले श्लोकसंग्रह आशिल्ले देखून हें महाभारत म्हूण म्हणलें हें आयकून घेवूं प्रती एकल्यान आनी हांव महाभारतांतले एकक पर्वानुपर्व सांगतर वता तुमकां म्हूण सांगून सुता पुराणीक शौनकादी ऋषीले सांगताची हांगाक अनुक्रमणिका पर्व जाल्ले पांय दुखून आमी समंत पंचक क्षेत्राचें वर्णन ऐकुया आजी सांगेल सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।